आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दिवांश जहागीरदार. ए, तुला काय वाटलं सेम नावाच्या दुसऱ्या मुलाशी लग्न करते मी? अगं तुलाच काय बाकी कोणालाच बिलीव्ह होत नाहीये की माझं एसीचं लग्न दी देवांश जहागीरदार सोबत होत आहे. आय नो मी खूप लकी आहे. ऐक, अरे देवा. बरं चल चल मी तुला फोन करते हा. नंतर ये लग्नाला नक्की आहे. हा ठेव हा ठेव ना. लग्नाला ये तू. चल बाय 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 बाय. काय ग बाई, कठीण आहे. खरेदी करणं म्हणजे तरी काय सोपं काम आहे? मेले काय ते ऊन, काय ती गर्दी, रस्त्यावर गर्दी, दुकानांमध्ये गर्दी. काय मेले लोक एवढं शॉपिंग करत असतात कोणास ठाऊक. त्यात एकेका नातेवाईकाचं नाव आठवून खरेदी केली. म्हटलं बाई कोणी राहून द्यायला नको. तर म्हणायचे आम्हाला दिलंच नाही, आम्हाला असंच दिलं, आम्हाला तसंच दिलं. फलाणे तमाशे त्या लग्नामध्ये. हे ग दमले ग. अंजली जरा पाणी पाच ग बाई, जरा बरं वाटेल पाणी. अंजली कठीण आहे मुलगी, काय बोलणार. मीच जन्माला घातली. पाणी देईना आईला. एवढी इथं दमून आले. काम तरी किती मिली त्या लग्नाची संपतच नाही. या काय युजलेस साड्या घेऊन आली आहेस तू? ए अगं बाई, 4-5 तास खर्च करून शॉपिंग केले ग. काय युजलेस काय म्हणते? आणि नातेवाईकांना द्यायच्या साड्या आहेत आपल्या त्या. अगं मॉम, तर नातेवाईकांना मरू दे, पण माझे कपडे कुठे आहेत? माझ्या साड्या कुठे आहेत? तुझ्या साड्या? अगं अशी काय करतेस मॉम? मी तुला कालच सांगितलं होतं ना, तू साडी शॉपिंगला जाशील तेव्हा माझ्यासाठी पण डिझायनर साड्या घेऊन ये. त्याचे मी फोटोज पण दाखवले होते, तुला आठवतंय का? अगं बाई विसरले मी. इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू कशी काय विसरू शकतेस यार? अगं आता किती कामं करतेय, त्यात झालं बाई विसरायला. तुझं वय झालंय का मॉम? म्हणजे मला सासरी नेसायला लागतील ना या साड्या, म्हणून मी सांगितलं होतं तुला. तिकडे काय मी मेड सारख्या साड्या नेसून फिरू? नाही हे नको, हे खूप अर्जंट आहे मॉम. आपण ना आत्ताच जाऊया, आत्ताच शॉपिंग करायला जाऊया, साडी घेऊन येऊया. आत्ता? हो. ए बाई अगं एवढं ऊन होतं बाहेर, मी दमले खूप. मॉम अगं प्लीज. अगं तोंडावर आलंय माझं लग्न, किती कमी दिवस उरलेत. खूप अर्जंट आहे म्हणून सांगते ना मी तुला. आपण एक काम करू, तू दमलीस ना, मस्त हवा खात खात ऑटोने जाऊ, हवा खात खात येऊ, चालेल? गरम हवा खात खात जाऊ आणि गरम हवा खात खात येऊ असं म्हणायचं का तुला? मॉम अगं माझ्या लग्नावर फोकस करणार. चल ना यार. गरमी आहे ग बाई बाहेर. चल तुझी पर्स पण घे. चल. काय ग, काय करपल्याचा वास होतो? किचन मध्ये सही आहे ना? अगो बाई, आता काय करपून ठेवलं हिने. अरे देवा, काय ग. अगं ए सई, अगं माझं घर बिल जायचं विचार आहे की काय? सई अगं तुला ऐकू पण येत नाही का? मॉम काहीतरी बंद कर ना, तू बघतेय काय? सॉरी, चुकून झालं. अगं तुझी चूक महागात पडायची मला. सई अगं तुझ्या समोर इतका धूर होतोय, इतका स्मेल येतोय त्याचा स्ट्रॉंग, कळत कसं नाहीये तुला? अंजली सॉरी ना, मी म्हटलं ना चुकून झालं. माझ्याकडून नेहमी नाही होत असं. मग आत्ताच का व्हायला लागले? नाही बरोबर आहे, माझ्या लेकीचं लग्न आलंय ना आता काही दिवसांवर, म्हणून अस्वस्थ व्हायला लागली असशील आतून, नाही का? मग काय मग सई, आता नको चलो फील करून घेऊ. आता लग्न ठरलंय, फायनल आहे आता. अंजली मामी, तुम्ही सारखं काय कोण दाखवता मला? मला जर अंजलीच्या लग्नाचा त्रास होत असता तर तिच्या लग्नाची पत्रिका ठेवायला एवढं लांब गेले असते का मी? ते काय उपकार नाही केलेस आमच्यावर, पत्रिका ठेवायला गेलीस तर. त्या निमित्ताने जरा फिरता आलं आणि घरची कामं टाळता आली तुला. तुम्हाला सांगते, पत्रिका ठेवायला गेली म्हणे. हे काय ग,
किती नुकसान अगं. जिरं, मोरी, कांदा, कढीपत्ता, तेल, पैसे लागतात सगळ्याला. फुकट येतं का सगळं? सई, तू माझ्या लग्नात पण असंच काहीतरी गोंधळ करून ठेवणार आहेस का? नाही मॉम, तिकडे तर देवांश असेल ना. देवांश समोर सई टीचर आपल्या अजून काय काय करतील. हो ना? मला तर ना मॉम तुझी काळजी वाटते. माझी काळजी का बरं? मग काय, आता मी असते का तुला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायला, तुझ्या बाजूने बोलायला. पण माझं एकदा लग्न झालं की तू एकटी पडशील ग मॉम. आणि सई आणि आत्या, मला नाही वाटत की ते तुला चांगलं खायला प्यायला तरी घालतील. आणि आपले पॉप्स, ते पण त्यांचीच बाजू घेणार. माझी नको काळजी करू. मी आहे चांगली खमकी. या सगळ्यांना पुरून उरेन मी. अंजली, तू तुझं बघ. लग्न करून एका नवीन घरात जाणार आहेस तू. तुला तिथे तुझी जागा निर्माण करायची आहे, बस्तान बसवायचंय. आणि त्या देवांशला असं पटव ना का तुझ्याशिवाय पान हलता कामा नाही त्याचं. हे लक्षात ठेव, कळलं? अगं बाई, नाकातच गेलाय तो करपल्याचा वास. मामी, तुम्ही दोघी बाहेर जा, मी साफ करते सगळं. हा, जसं काय तू म्हणालीस तर आम्ही इथे थांबणारच आहोत. मॉम, चल आपल्याला साडी शॉपिंगला जायचं ना. चल आपण जाऊया. हो, आणि ऐक, आम्ही येईपर्यंत छान चमचमीत स्वयंपाक करून ठेव. नाही तू नव्हतीस ना तेव्हा तुझी आई आज काय दाल खिचडी, उद्या काय पालक खिचडी, परवा काय पिवळ्या मुगाची खिचडी, तेरवा काय हिरव्या मुगाची खिचडी. नुसती खिचडीच खाल्ली इतके दिवस. कंटाळा आलाय खिचडी खाऊन. काहीतरी छान करून ठेव आणि जाळू नकोस, कळलं? चल ग अंजली. बाय सई. आणि मॉम काय बोलली आहे ना ते लक्षात ठेवा. जाळू नकोस आणि जळू पण नकोस. काय चाललंय गाईस तुमचं? 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं पेशन्स म्हणजे काय? माझ्याच रूम मध्ये असं काय आणताय तुम्ही मला? शांत हो. ओके, आता आलोय ना रूम मध्ये. हो. चल मग काढ हे जरा ओवी. सरप्राईज. काय ही सरप्राईज? दादा, काय तू? हे सरप्राईज आहे. रिया, मी म्हणालो होतो ना दादा बघतच राहणार म्हणून. दादा, अरे असं एकटक नको बघूस ना, नजर लागेल वहिनीला. मला सांग, हे कधी केलं तुम्ही? ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट हे आहे तुला हे सरप्राईज आवडलं की नाही. छान आहे, आवडलं म्हणजे मला. खरंच छान आहे. थँक्यू. दादा, आता ही रूम तुझ्या एकट्याची नसणार आहे. हा, अगदी बरोबर. आता ही रूम तुझ्या इतकीच अंजलीची सुद्धा असणार आहे. आणि फक्त रूम नाही बरं का, आता सगळं आयुष्य शेअर करायचं तिच्या बरोबर. अंजली या घरात आली ना की तिला असं अजिबात वाटायला नको की ती बाहेरून आली. हे घर तिला अगदी आपलंसं वाटायला हवं. नाही म्हणजे हक्कच आहे तिचा ह्या घरावर. पण त्याची सुरुवात मात्र तुझ्या रूम पासून होणार आहे. ब्रो वन मोर थिंग. ए ढांटॅडन, माझे कपडे कुठे आहेत? दादा, तुझे कपडे ना आता टेम्पररीली दुसरीकडे शिफ्ट केलेत. कारण की हे वॉर्डरोब आतापासून स्पेशली वहिनीसाठी असणार आहे. येस. यु नो व्हॉट, एंगेजमेंटच्या दिवशी ना मी वहिनीला तिचे कलर चॉईसेस विचारले होते. म्हणजे काढून घेतले होते तिच्याकडून. आणि तेव्हा मला कळलं, म्हणून मी ना कर्टन्स आणि बेडशीट चेंज करून टाकले. हाऊज इट? मस्त, खूप छान. मी काय म्हणतो, आपण लग्नाच्या आधी रूमचा कलर पण चेंज करून घेऊया का? चालेल ना, ग्रेट है ना? आयडिया. करूया. काय नाही म्हणजे रिया आणि ओमीनी अंजलीच्या पसंतीने केलंय सगळं. पण तुला आवडलं ना? आर यू गाईस शुअर हे सगळं अंजलीला आवडणार आहे? 100% दादा, वहिनीला हे सगळं आवडणार आहे. ओके देन, मग मला पण आवडलं.
गुड बॉय. बरं रिया, दादाच्या हळदीचे कपडे, लग्नाचे कपडे सगळे बॅग मध्ये नीट भरलेस ना? हो मम्मा. परत एकदा सगळं नीट चेक कर. आयत्या वेळी काही गडबड नको हं व्हायला, नाही तर आज तू माहिती. केलंय चेक. बरं, मी अंजलीच्या आईला फोन करते. त्यांची तयारी कुठपर्यंत आली ते विचारते. आलेच. काय मग आणि काय काय तयारी केली तुम्ही माझ्या लग्न करता? मी ना आतापासून वहिनीच्या आवडीचे फ्लॉवर्स ना फ्लॉवर पॉट मध्ये ऍड करायला सांगणार आहे. करेक्ट. आणि माझा काय विषय की मला वाटते आपण वहिनीच्या नावाचं की नाही कॉफी मग घेऊया आणि त्यावरती दादाचा आणि तिचा फोटो मस्त असं मर्ज करून लावूया. काय म्हणतेस? डन डन डन. आवडेल ना तुला? नाही अजून काय करायचंय का तू सांग. हा, तुझं काही वेगळं? करून ठेवलंय आता, काही गरजच वाटत नाही मला काही करायची. छान. मस्त 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 मस्त. थँक्यू. कोणाचा फोन वाजतो? देवांश सरांच्या आईचा कॉल. काय करू? मी जर कॉल उचलला तर मामीला राग येईल आणि त्यांना जर काही महत्वाचं सांगायचं असेल तर उचलू की नको उचलू? हॅलो ललिताताई, काय म्हणताय? गडबडीत आहात का? माफ करा असाल तर. नाही म्हणजे आमच्याकडे पण खूप गडबड सुरू आहे. काय म्हणताय? हॅलो ललिताताई, अहो ऐकू येत नाही का तुम्हाला? हॅलो ललिताताई. ताई ताई तब्येत बरी आहे ना तुमची? हॅलो काकू, मी सई बोलते. सई, अगं बाळा कशी आहेस तू? मी ठीक आहे. ललिताताई कामात आहेत का? नाही नाही, मामी बाहेर गेलीये पण नेमका फोन विसरलीये घरी. अगं मी लग्नाची तयारी कशी सुरू आहे ते विचारायलाच फोन केला होता. बरं, ललिताताईंची तब्येत बरी आहे ना? फार धावपळ नाही ना होते त्यांना? तू खूप शहाणी मुलगी आहेस. तुला जमेल तेवढी त्यांना मदत करत जा आणि त्यांना म्हणावं तुम्हाला झेपेल तेवढंच करा तुम्ही. त्यांचा आग्रह होता म्हणून अंजली आणि देवांशच्या लग्नाची तारीख आपण लवकरची धरली. पण खरं सांगू का, देव सगळं काही नीट करेल. त्यांना म्हणावं अंजलीचं लग्नच नाही तर नातवाचा चेहरा सुद्धा नक्की बघाल तुम्ही. हो, सगळं काही चांगलंच होणार आहे. पण नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं मी ललिताताईंच्या आजाराबद्दल बोलते. नाही म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा त्या अगदी हसत खेळत असतात. त्यांचा त्रास कधीच दाखवत नाही. पण कॅन्सर सारखा आजार झालाय म्हणजे त्यांचा त्रास त्यांनाच माहित बाई. त्यांना म्हणावं सगळं काही छान होणार आहे, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. मी रोज देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हायला हवी, बाहेर पडायला हव्यात ते ह्या सगळ्यातून. ठीक आहे काकू, मी सांगते त्यांना तुमचा कॉल आला होता म्हणून. बर, ठेवते हा. चल.
आणखी 2 दिवस, आणखी 2 दिवसात आपलं लग्न होणार आहे अंजली. 2 दिवसांनंतर आपल्या दोघांचंही स्टेटस फ्रॉम सिंगल टू मॅरिड होणार आहे. 2 दिवसानंतर तू फक्त कोणाशी तरी मुलगी किंवा बहीण नसशील, या घराची सून होशील, माझी बायको होशील. खूप काही बदलणार आहे, खूप चेंजेस येणार आहेत. ऑब्विसली हे सगळे चेंजेस चांगले असतील, चांगल्यासाठी असतील. माझे बाबा मला नेहमी सांगतात की जानू जेव्हा या घरात आली होती लग्न करून, तेव्हा ती खूप आनंद घेऊन आली होती. आणि कुठलीही स्त्री, कुठलीही मुलगी जेव्हा एखाद्या घरात येते तेव्हा त्या घराचं पूर्ण रूपच बदलून जातं. ते घर घर राहत नाही, ते घर एक सुंदर उबदार जागा होऊन जाते. आय एम शुअर जेव्हा माझी बायको या घरात येईल तेव्हा ती सुद्धा या घरात खूप आनंद घेऊन येईल. ऍक्च्युली एक मुलगी जेव्हा तिच्या माहेरी असते ना, तेव्हा तिला तिच्या माहेरच्या घरून आई वडिलांकडून इतकं प्रेम मिळतं, खूप प्रेम मिळतं की लग्नानंतर ती तेच सगळं प्रेम तिच्या सासरी घेऊन येते. आणि मग तिचं सासरचं घर सुद्धा प्रेमाने भरून जात. And you know what? मी हे जे काही बोलतोय ना, मी हे सगळं आतापर्यंत बाबांकडनं आणि जानूकडनं ऐकत आलोय. आणि आता मी हे सगळं स्वतः एक्सपिरियन्स करणार आहे. घरी तर जानू, रिया, ओमी सगळेच खूप एक्सायटेड आहे. माझ्या तर पोटात गोळा आलाय, छातीत धडधड होते. अँड आय एम शुअर तू सुद्धा खूप नर्वस असशील. आफ्टर ऑल आपण आयुष्यभराची कमिटमेंट करतोय आणि ती सोपी गोष्ट नाहीये. आणि माझं तर आयुष्यच तुझ्यामुळे अंजली. त्यामुळे आय एम एक्सायटेड अँड नर्वस टू, बट ऑल्सो क्युरियस. माझी बायको या घरात येण्याची वाट बघतोय मी. लवकर ये तुझ्या घरी. देवा, आई ग, तुकडे पडले पायाचे फिरून फिरून. आई ग, कठीण आहे बाई. आई गो बाई, ते मेलं ऊन. देवा, अंजली आज जीवच काढलास हा माझा. चक्कर बिक्कर येऊन पडते की काय असं वाटलं होतं मला. ऐक मॉम यार प्लीज, आता ना अति करू नकोस. एवढं काही झालेलं नाहीये. अगं आणि लग्नाची गडबड आहे, हे सगळ्या गोष्टी होतच राहतात. बरोबर आहे, तू असंच म्हणणार ग. कारण तुला काय, आता तू श्रीमंत राजाची श्रीमंत राणी होणार आहेस ना. तिकडे असतील जहागीरदारांकडे तुझ्या दिमतीला 5-10 नोकर. आमचं काय तसं आहे, आम्ही इथेच या छोट्याशा खुराड्यात आयुष्य चाललंय आपलं गरिबीत. मॉम मी तुला सांगितलंय ना, एकदा माझी लाईफ सेट झाली ना की मी तुमची पण लाईफ सेट करणार आहे. देवांशला सांगून मस्त 3-4 BHK चा फ्लॅट घेऊन देईल तुम्हाला. सो चिल. 3-4 BHK फ्लॅट. बर, ते करशील तेव्हा करशील. आता आधी माझ्या घशाला कोरड पडली उन्हात फिरून फिरून. जा आधी पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
माझा गळ्यात चिल कर, चिल चिल म्हणे. मॉम यार मी पण थकली आहे ना, जा ना तू तुझ्या हाताने घे ना. हा बघ बघ बघ, आली मोठी 3-4 BHK देणारी. आधी साधं पाणी द्या. आणि आईला पाणी पाजणं म्हणजे पुण्य असतं ग, कळतंय का? मामी, अगं तुला तहानच लागली होती तर मला हाक मारायचीस ना, पण मी तुझ्यासाठी खास सरबत बनवून आणले, घे. अगं काय ग हे? शी, सगळं सांडलं माझ्या अंगावर. आज तुला एक काम धड करता येत नाही, कसंही लक्षच नाही तुझं कुठल्या कामात. सॉरी, मी पुसून देते, थांब. झालं. असू दे राहू दे. बरं मामी, तू सरबत पिऊन घ्या आणि लगेच जेवून पण घे, कारण तुला औषधं घ्यायची असतील ना. बरं मला सांग, तू औषधं कुठे ठेवलीस? मी लगेच घेऊन आले. हा, कुठली औषधं? डोक्या बिक्यावर पडलीयस का? अगं असं काय करतेस मामी? हे बघ, आता तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस. अंजली, अगं सांग ना मामीला, अशी तब्येतीची हेळसांड करून नाही चालणार आहे तुला. आणि मामी, मी तुझ्यासाठी सूप सुद्धा केल्या, ते आधी घेऊन येते, आलेच. हे बाई, चांगला चमचमीत स्वयंपाक कर असं म्हंटल होतं मी तुला. सूप बीप नको हा, मिळमिळीत. या, आजारी असल्यासारखं वाटतं त्याने. अगं मग आजारीच आहेस ना तू. हे बघ, मॉमला ना काही झालेलं नाहीये, एकदम ठणठणीत आहेत. उगाच बडबड करू नको, कळलं ना. अंजली, मला माहितीये घरात कोणाला धक्का बसू नये, वाईट वाटू नये, म्हणून लपवताय ना तुम्ही. काय लपवतंय? हेच की तुला कॅन्सर झालाय म्हणून.